बारामती मतदारसंघातील वादावरती आज फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक होणार आहे। बारामतीमधल्या एकूणच सगळ्या वादावरती आज फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण अशी बैठक होतीये। अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील वाद मिटवण्याचा प्रयत्न आज देवेंद्र फडणवीस करताना बघायला मिळू शकतील। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये वाद उद्भवलेला होता। देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा बारामतीमधला वाद आता मिटणार का हे बघावं लागेल। बैठकीला हर्षवर्धन पाटलांसह बारामतीमधील स्थानिक भाजपचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये महायुतीकडनं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते आणि त्यामुळे आता फडणवीसांच्या मध्यस्थीने बारामतीचा वाद मिटणार का याकडे लक्ष। आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आहेत। ओम, बारामतीमधली जागा ही पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे आणि तशीच ती आता महायुतीसाठी सुद्धा प्रतिष्ठेची बनलेली आहे। याचं कारण म्हणजे आधी शिवतारेंचा वाद म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातला वाद समोर आला। त्यानंतर आता एक नवा वाद त्याच्या आधीच जो निर्माण झालेला होता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार। देवेंद्र फडणवीस हा सगळा वाद सोडवण्याचा कसा प्रयत्न आज करणार आहेत? गुरु, आपण पाहिलं असेल की बारामतीची जागा ही गेल्या अनेक दशकांपासून पवारांच्या हातात राहिलेली आहे। या जागेवर आता अजित पवार विरुद्ध शरद पवार संघर्ष निर्माण झालाय। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार हे स्पष्ट आहे। या सगळ्यामध्ये भाजपचं सहकार्य अजित पवारांना खूप महत्त्वाचं असणार आहे। गेल्या अनेक दशकांपासून साधारणपणे 1995 पासून अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील हा संघर्ष पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाला होता। मात्र आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांना एकत्र काम करण्याची वेळ महायुतीमुळे आली आहे। काहीसे नाराज असलेले हर्षवर्धन पाटील यांची साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, जेणेकरून ते या सगळ्या निवडणुकीमध्ये मदत करतील, सहकार्य करतील अशी एक भावना सध्या महायुतीमध्ये आहे। मात्र आपल्याला काही धमकीचे फोन येतात, काही राजकीय स्वरूपाच्या धमक्या दिल्या जातात असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला होता। त्यासाठी त्यांनी पोलीस संरक्षण सुद्धा मागितलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या घडामोडीच्या एकंदर पार्श्वभूमीवर आज एक बैठक होते सागर बंगल्यावरती। या बैठकीमध्ये कशा प्रकारे स्थानिक पातळीवरील वाद मिटवावेत, महायुतीचा उमेदवार म्हणून जी टॅगलाईन भाजपच्या वतीनं लावण्यात आली आहे की कुठलाही उमेदवार हा महायुतीचा म्हणून पाहिला जावा आणि त्याला निवडून आणलं जावं, या टॅगलाईन खाली हे काम केलं जावं। आपण पाहिलं असेल काल माढ्यामधला जो वाद होता तो देखील फडणवीसांनी अशाच प्रकारे सोडवला होता। त्या अनुषंगाने आज बारामतीतला जो काही मोठा वाद आहे त्यावर कदाचित पडदा पडू शकतो। काल आपण पाहिलं असेल की अजित पवार सागर बंगल्यावरती पोहोचले होते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला। या भेटीमध्ये सुद्धा बारामतीबाबत चर्चा झाल्याचं एक माहिती समोर आली होती। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज हर्षवर्धन पाटलांना बोलवण्यात आलंय, त्यामुळे निश्चित स्वरूपात आजची बैठक बारामती लोकसभेसाठी आणि बारामतीच्या संभाव्य निवडणुकीसाठी महत्त्वाची असणार आहे। आता या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील आणि इतर भाजप आणि महायुतीतल्या कार्यकर्त्यांची नाराजी मिटते का आणि एक दिलानं एका सहकार्यानं ही निवडणूक लढवली जाते का हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। कारण जर एकजुटीनं ही निवडणूक लढवली गेली तर निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीसाठी आणि पर्यायानं सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतंय हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू ओम। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।